आजची वांग्याची भाजी खूप खास आहे बरं का. उन्हाळ्यात अगदी साधी, सिंपल, झटपट होणारी ही वांग्याची भाजी आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल. या पद्धतीने एकदा बनवलात ना, तर सगळ्या वांग्याच्या रेसिपी विसरून जाल. आजपर्यंत बघा ढीगभर वांग्यामध्ये मसाले घालून आपण भाजी बनवली असेल. पण वांग्याची खरी चव तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये त्या मसाल्यांची चव चाकली असेल, पण वांग्याची खरी चव कशी आणायची आज पाहणार आहोत. जर कोणी वांग्याची भाजी खातच नसेल ना, त्यांना ही भाजी एकदा बनवून द्या. नक्कीच आवडेल आणि 2 घास जास्त खातील. नमस्कार मंडळी, महालक्ष्मी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आपण जी भाजी बनवणार आहे ना वांग्याची, ती खूप वेगळी आहे. अगदी कोल्हापूर पद्धतीने गावरान. आणि हे झटपट होणारं वांग कसं करायचं आहे माहिती का? तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे. कोणतंही वाटण घाटण आपल्याला करायचं नाही यामध्ये. तर इथे बिडाचा तवा ठेवला आहे आणि भरपूर असे शेंगदाणे मी भाजून घेत आहे. हे शेंगदाणे एकाच भाजीचे नाही बरं का. असे शेंगदाणे भाजून ठेवलं तर गॅसची बचतही होईल, एकदाच भाजले जातील आणि आयत्या वेळेला शेंगदाण्याचं कूट आपल्याला तयार भेटेल. मंद आचेवर खरपूस असे भरपूर मी शेंगदाणे भाजून घेत आहे. आधी बघा इथे गावरान अशी वांगी घेतलेली आहेत. मस्त अशी जांभळी काटेरी वांगी आहेत, खूप छान चवीला असतात. बारीक मोठी दोन्ही साईजची वांगी आहेत भरपूर अशी. अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं ना, एका तव्यावर भरपूर असं शेंगदाणे भाजलेही जातं, गॅसची बचत होते आणि आयत्या वेळेला शेंगदाणे वापरता येतात. म्हणून मी एकदाच असं शेंगदाण्याचं कूट करून ठेवत आहे. म्हणजे ज्या भाजीमध्ये आपल्याला घालायचं त्या भाजीमध्ये आपण घालू शकतो. नेहमी नेहमी प्रत्येक गोष्टीला जरा जरा शेंगदाणे भाजायलाही वेळ नसतो, त्यामुळे वेळही वाया जात नाही आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये गॅसची बचतही होते. नेहमीच आपण भरली वांगी करताना ह्याचे 4 भाग करून वांगी कट करतो, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने वांगी कट करून घेणार आहोत. म्हणजे हे बघा, अशा पद्धतीने वांग्याचे 2 तुकडे करून घेत आहे मी. म्हणजे 2 बाजू वेगवेगळ्या. त्या दोन्हीही भागांना ना असे 3-3 असे कट मारून घ्यायचे आहेत. आम्ही जेव्हा कोल्हापूरमध्ये वांग्याची भाजी करायचो ना, त्या अशाच पद्धतीने करायचो बरं का. कारण आज आपल्याला भरून वगैरे वांग करायचं नाहीये. त्यामुळे ह्या अशा पद्धतीने वांगी कट करून घेतली आहेत. त्याची देठही ठेवली आहेत. देठांमध्ये खूप छान चव असते वांग्यापेक्षा. भाजीही चवीला होते आणि खायलाही खूप छान लागतं. खूप कवळी वांगी आहेत, लहान मोठी अशा पद्धतीने सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे काय, आता मी जी भाजी दाखवणार आहे ना, त्या भाजीला ना एक छान चव आहे. आणि बघा, आचारी जेव्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये भाजी वांग्याची बनवतात, तेव्हा प्रत्येक वांग्यामध्ये मसाला भरत नाहीत बरं का. त्यांची एक खास पद्धत असते आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त आपण यामध्ये जास्त मसाले घालणार नाही. या वांग्याच्या भाजीला खास चव आणण्यासाठी पुढे एक सिक्रेट तुम्हाला दाखवणार आहे. खूप म्हणजे खूप खास आहे ती, आणि ते जर या भाजीमध्ये असेल ना, चव म्हणाल अप्रतिम. सुगंधानेच ना शेजारचीही विचारतील आज काय बनवलं आहे. खूप म्हणजे खूप साधी पद्धत आहे, पण चव इतकी छान आहे ना, तुम्ही एकदा केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. आणि बिडाच्याच तव्यावर ही भाजी करायची आहे. त्याच तव्यामध्ये मी 3 पळी तेल घातलं. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं. जिरं छान फुलवून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकला आणि कांदाही व्यवस्थित खरपूस असा परतवून घेतला. कांदा परतून घेतल्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला, तोही टाकला आणि तोही छान असा परतून घेतला आहे. टोमॅटो मात्र लाल बुंद असा पिकलेला घ्या. छान असं तेलामध्ये विरघळा जाईल तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो परततानाच यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचे आहे. त्यानुसार मी यामध्ये आज मी तुम्हाला अशी भाजी करून दाखवणार आहे वांग्याची. ती फक्त भरपूर असे मसाले घालूनच नाही, तर करण्याची वेगळी पद्धत असते. त्या पद्धतीने केली की त्या भाजीची चव ना खूप म्हणजे खूप छान होते आणि त्या भाजीची चव चाखायला भेटते. तर बघा, इथे मीठ टाकलं आणि हळदही टाकणार आहोत. मीठ एक अर्धा चमचा आणि हळद ना अर्धा चमचा यामध्ये टाकलेला आहे. मीठ आता इथे थोडं टाकलं आहे मी भाजीच्या चवीनुसार. तर पुढे सांगणारच आहे का थोडं टाकलं. टोमॅटो छान तेलामध्ये विरघळला गेला आहे बघा. त्याच वेळी आपण जे चिरून ठेवलेले वांगे आहेत ना पाण्यातील, त्यामध्ये निथळून टाकायचे आहे. सर्व वांगे अशा पद्धतीने यामध्ये टाकली आणि छान असं 1 मिनिटभर वांगी कांद्यामध्ये परतवून घेतलेली आहेत. मंडळी, तुम्हाला वांग्याचे महत्त्व माहिती आहे का? जेवढी भाजी ही छान होते ना, तेवढं शरीरासाठीही खूप महत्त्वाचं आहे वांग. आता याची पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की चेक करा. वांगी तेला मिठामध्ये 1 मिनिटभर डाग पडेपर्यंत परतवून घ्यायची. आता बघा, वांगी आपली व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकणार आहे. हा कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला आहे, घरची चटणी. तुम्ही तुमच्या घरचा कोणताही मसाला यामध्ये टाकू शकता, तोही तुमच्या आवडीप्रमाणे. पण वांग्याची भाजी जरा झणझणीतच खूप छान लागते. मगाशी मी तुम्हाला मीठ टाकताना सांगितलं होतं, मीठ मी अर्धा चमचाच टाकत आहे, कारण ह्या चटणीमध्ये ना मीठ आहे, त्यामुळे मी थोडंसंच मीठ तिथं टाकलं आहे वांग्याच्या चवीपुरतं. त्यानुसारच तुमच्या चटणीप्रमाणे यामध्ये मीठ टाका.
आता यामध्ये 2 मोठे चमचे चटणी टाकली. चटणी टाकल्यानंतर हे वांगं छान असं परतवून घेतलं 1 मिनिटभर परत एकदा. असं परतताना आतपर्यंत वांग्याचे मीठ मसाले छान मुरले जातात. ही प्रोसेस सगळी मंद आचेवरच आपल्याला करायची आहे. मंडळी, इथपर्यंत तरी तुम्ही रेसिपी पाहता आलाच असेल. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. घरच्या चवीच्या अशा छान छान रेसिपीसाठी महालक्ष्मी किचनला नक्की सबस्क्राईब करा. हे वांगं इतकं छान होतं ना, तुम्ही एकदा केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. आणि एकदा जर केलात तर स्वतः रेसिपी शोधून कमेंट केल्याशिवाय राहणार नाही. आणि रेसिपी कुठून पाहत आहात हेही मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे तुमचे मला आभार मानता येईल. आणि तुम्ही या पद्धतीने कधी वांगं केलंय का हेही मला सांगा. आता बघा, वांगी परतून झाल्यानंतर यामध्ये वांगी शिजण्यासाठी थोडंफार पाणी घातलेलं आहे. पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 मिनिटभर झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घेतली. उकळी आल्यानंतर यामध्ये भरपूर, म्हणजे अगदी अर्धी जोडी म्हणलात तरी चालेल एवढी कोथिंबीर घालायची आहे. हेच या भाजीचं सिक्रेट आहे. कोथिंबीरीमुळे एवढी छान चव होणार आहे ना या भाजीला, की भाजी केलात तर तुम्ही खाल्ल्यावरच तुम्हाला समजेल. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. जर तुम्हाला अशी कोथिंबीर टाकायची नसेल तर कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर वांगी परतताना तुम्ही कोथिंबीर टाकू शकता तेलामध्ये. थोडी तिथे थोडी अशी इथे टाकलात तरी चालेल. कोथिंबीर भरपूर अशी टाकली आणि सगळं मिक्स करून घेतलं. वांग्याला मंद आचेवर छान उकळी आली आहे. अर्धी कच्ची वांगी इथे शिजली आहेत बघा. आता काय करायचं आहे, जे शेंगदाण्याचं कूट आपण करून ठेवलं होतं ना, जेवढं तुम्हाला आवडतं तेवढं त्यात घाला. ते 2-3 चमचे होईल एवढं जाडसर कूट मी भाजलेलं शेंगदाण्याचं घातलेलं आहे. फक्त एवढ्याच मसाल्यांमध्ये, म्हणजे एवढ्याच जिन्नसामध्ये हे वांगं इतकं छान होतं ना. ह्या पद्धतीने केलेल्या वांग्याला एक छान चव येते आणि वांग्याची खरी काय चव आहे ती ओळखता येते. एकदा नक्की करा. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मंद आचेवर झाकण ठेवून छान अशी एक वाफ काढून घेतली. वांगी कशी पटकन शिजतात एका वाफेत, जास्तही गाळ करू नका. मस्त अशी गावरान पद्धतीने चमचमीत झणझणीत अशी वांग्याची भाजी तयार आहे. सकाळच्या घाई गडबडीतही तुम्ही ही भाजी 5 मिनिटात करू शकता टिफिनसाठी. ज्यांना कोणाला वांग्याची भाजी आवडतच नसेल त्यांना एकदा या पद्धतीने करूनच द्या, त्यांनाही खूप भाजी आवडेल. नेहमीचीच भरली वांगी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर डाळ वांगंही खूप छान लागतं. आणि आता उन्हाळ्यामध्ये जास्त मसालेदारही खाणं टाळून कधीतरी ह्या पद्धतीने वांगं नक्कीच बनवून खा. बघा मस्त दिसतंय ना, बघता क्षणीच भूक लागते. तर मंडळी, गरमागरम चपाती, भातासोबत, भाकरीसोबत ही एकच वांग्याची भाजी पुरेशी आहे ताटामध्ये. बघा मग करून एक छान अशी वांग्याची भाजी शेअर केली आहे. आवडल्यास नक्की कोथिंबीर वांगं बनवून पहा. हे कोथिंबीरातलं वांगं आत्ता नाव दिलं आहे, पण बनवण्याची पद्धत अगदी लहानपणापासून माझ्या आईपासून आहे. ती ही भाकरी झाल्यानंतर बिडाच्या ह्याच तव्यामध्ये अशी भाजी वांग्याची बनवायची. तेव्हापासून ही भाजी मला खूप आवडते आणि तीच रेसिपी आज मी शेअर केली आहे. चला तर मग मंडळी, बघा नक्की करून. आवडल्यास रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये. आत्तासाठी बाय, धन्यवाद.